हाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी प्रकरण 1-3 या प्रकरणातील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग पहिलं गणित अंकगणितमध्ये T3 = 8, T4 12. तर साधारण फरक काढा. तर T4 - T3 = 12 - 8. उत्तर 4 म्हणून साधारण फरक 4. पुढे x + 5 x - 2 0 या वर्ग समीकरणाची उकल काढा. तर उत्तर x + 5 x - 2 = 0 म्हणून x + 5 = 0 किंवा x - 2 = 0 म्हणून x = -5 किंवा x = 2 म्हणून उत्तर आलं आहे. -5 व 2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची उकल आहे. दुसरं 3x² = 10x + 7 वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा. तर सामान्य रूप 3x² 10x ग्रँडले -10x धनचे ऋण 7 = 0 सामान्य रूप. पुढे 3, 6, 12, 24 ही क्रमिका अंकश्रेणी आहे किंवा नाही ते ठरवा. तर T1 3, T2 6, T3 12 आणि T4 24. T2 - T1 T2 6 - 3 बरोबर उत्तर 3. T3 12 - 6 उत्तर 6 आणि T4 T3 24 - 12 बरोबर 12. हे 3, 6, 12 फरक स्थिर नाही म्हणून लगतच्या दोन पदातील फरक स्थिर नाही म्हणून 3, 6, 12, 24 ही क्रमिका अंकगणित नाही. पुढचं नेक्स्ट क्वेश्चन. वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. तर पहिली स्टेप 25 वर्गमूळ 5 5x कंस वर्ग 36 वर्गमूळ 6 6चा वर्ग = 0 म्हणून 5x + 6 आणि 5x - 6 = 0 म्हणून 5x + 6 = 0 किंवा 5x - 6 = 0 म्हणून 5x = -6 किंवा 5x ऋणाचे धन 6 म्हणून x = -6/5 किंवा x = 6/5. उकलली 6/5 आणि 6/5 ही दिलेल्या वर्गाची मुळे आहेत. पुढचा प्रश्न. जर 5, 3 हा बिंदू 3x + ay = 3 या समीकरणाच्या आलेखावर असेल तर a ची किंमत काढा. मी पहिलं वाक्य लिहिलं आहे. 5, 3 हा बिंदू 3x + ay = 3 या समीकरणाच्या आलेखावर आहे. x = 5 आणि y = 3 या किमती ठेवून देऊया आपण. आता 3 x किंमत 5 आहे अधिक 1 y ची किंमत 3 आहे बरोबर 3. 3×5 = 15 अधिक 3a बरोबर 3. 3a 3 बाहेर नेतो -15 3a बरोबर -12 म्हणून a बरोबर -12/3 म्हणून a बरोबर -4. पुढचं गणित 7x + 13y = 27 आणि 13x + 7y = 33. तर x + y ची किंमत काढा. सुरुवात 7x + 13y = 37 समीकरण नंबर 1 आणि 13x + 7y बरोबर इथे 27 आहेत आणि बरोबर 33 समीकरण नंबर 2. समीकरण 1 + 2 13 × 7 20x अधिक 20y बरोबर 60. 20ने भागून x अधिक y बरोबर 20 × 60 x अधिक y बरोबर 3. नेक्स्ट वर्ग समीकरण सूत्राचा उपयोग सोडवा. तर 3y² अधिक 8y अधिक 5 = 0. तर तुलना करूया. x² अधिक bx अधिक c बरोबर म्हणून a बरोबर इथे 3 b बरोबर 8 आणि c बरोबर 5 लिहून घेतले. सूत्र लिहिलं b² - 4ac b ची किंमत 8 8चा वर्ग 4 a ची किंमत 3 आणि c ची किंमत 5. 8चा वर्ग 64 वजा 4 × 12 12 × 25 60 उरले 4. सूत्र वापरूया आपण. आता सूत्र वापर करून y बरोबर -b ची व्हॅल्यू 8 आहे -8 अधिक वजा
बी वर्ग वजा 4 किंमत केली 4 काढली छेद 2 एची किंमत आहे 3 बरोबर वजा 8 4चं वर्गमूळ 2 अधिक वजा 2 छेद 3 2 6 पुढे एकदा वजा 8 अधिक 2 छेद 6 किंवा वजा 8 वजा 2 छेद 6 उरले वजा 6 छेद 6 किंवा वजा 10 छेद 6 संक्षिप्त रूप 6 एके 6 वजा 1 किंवा बे 5 10 आणि बे 3 6 वजा 5 छेद 3 म्हणून उत्तर लिहिलं मी वजा 1 वजा 5 छेद 3 हे दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत.